हॅलो नमस्ते शुभेच्छा राणी किचनमध्ये मी शुभेच्छा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजची मस्त एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, फ्लावर बटाट्याची भाजी। तर फ्लावर म्हटलं की जास्त कुणाला आवडत नाही, फ्लावरची भाजी करायची म्हटलं की नको नको करतात घरातले पण। तर या गावरान पद्धतीने जर तुम्ही फ्लावर बटाट्याची भाजी बनवाल तर मुलं काय मोठे माणसं पण मागून मागून खातील आणि खूप सुंदर अशी छान रेसिपी आहे। आणि फ्लावरचा पण वास येऊ नये आणि याच्यासाठी पण मी काहीतरी टिप्स सांगितलेले आहे। तर माझी रेसिपी संपूर्ण पहा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। शुभेच्छा राणी किचन आणि संपूर्ण रेसिपी बघा। अतिशय सुंदर आणि अप्रतिम अशी आपली फ्लावर आणि बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर रेसिपी संपूर्ण बघा, तसं पटापटा सबस्क्राईब करा चॅनलला। तर या ठिकाणी फोडून मी 3 कांदे घेतलेले आहे जाळीवरती, बघू शकता तुम्ही। आता काळा रस्सा म्हटलं तर आपल्याला मस्तपैकी 3 कांदे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जाळीवरती या पद्धतीने। दुसरीकडे मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। तर हे कशासाठी, तर जे फ्लावर आहे तर ते असे मी कट करून घेतलेले आहेत, हातानेच तोडून घेतलेले आहेत आणि ते आता याच्यामध्ये आपल्याला मस्त असे शिजून घ्यायचे आहे किंवा उकळून घ्यायचे आहे एक 3-4 मिनटासाठी। उकळी पण छान आलेली आहे पाण्याला, त्याच्यामध्ये फ्लावर आपल्याला उकळून घ्यायचे आहे 2-3 किंवा 4 मिनटासाठी। का बरं, तर कारण फ्लावरचा कसा असा उग्र वास येतो आणि मग त्याच्यामुळं काय होतं, भाजी कुणी खात नाही, त्याच्यासाठी हे मी केलेलं आहे। तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी। तर बघू शकता 3 ते 4 मिनटं झालेली आहे आणि फ्लावर पण असं मस्तपैकी आता उकळलेलं आहे। याच्यामुळं काय होतं, हळदीमुळे मिठामुळं काय होतं, फ्लावरचा अजिबात उग्र वास नाही आणि त्याचं कालवण पण एकदम सुंदर लागतं। 3 ते 4 मिनटानंतर फ्लावर काय झालेलं आणि चाळणीवरती पूर्ण पाणी निथळून घेतलं आणि स्वच्छ असं आपल्याला वरून थंड पाणी टाकून घ्यायचं आहे। या पद्धतीने केलं तर अजिबात फ्लावरचा उग्र वास येणार नाही आणि आपलं कालवण पण एकदम सुंदर आणि अप्रतिम होतं। आणि कांदे पण भाजून झालेले आहे जाळीवरती, तुम्ही बघू शकता। तेच आता तवा गरम करायला ठेवलेला आहे। कांदे आता आपल्याला परत पुन्हा एकदा थोडंसं असं अर्धा चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदे हे परतून घ्यायचे आहे किंवा भाजून घ्यायचे आहे परत एकदा तव्यावरती। एखादा मिनिटभर कांदा मस्त असा परतलेला आहे। आता आपण साईडला करून घेऊया। आता कांदा परतून झाला तर आता मग 1 चमचा धने घेतलेले आहे। आता धने थोडेसे अर्धा चमचा तीळ घेतलेले आहे आणि थोडीशी खसखस घेतलेली आहे। हे पण आता मस्त आपल्याला कमी फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, जास्त फ्लेम मोठी करायची नाही, नाही तर मग ते करपू शकतात। थोडंसं आपलं किंचितभर असं तेल टाकायचं आणि ते पण असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तिळामुळं खसखसमुळं पण त्याची कालवणाची टेस्ट पण एकदम छान लागते। तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी। आता धने तीळ आणि आपले खसखस मस्तपैकी भाजून झालेली आहे। आता हिरवी मिरच्या पण 4-5 टाकायच्या आहेत आणि हिरव्या मिरच्या ह्या कमी तिखट आहेत। तर काय करायचं, अशा फोडून घ्यायच्या, म्हणजे आपण परत आणि थोडंसं तेल टाकलं तर त्या अंगावर काही उडत नाही, म्हणून आपल्याला मिरच्या ह्या भाजताना अशा कट करून घ्यायच्या आहे, म्हणून मी त्या कापून घेतल्या तिथंच तव्यावरतीच। आणि मस्तपैकी आता आपल्या मिरच्या पण अशा भाजून घ्यायच्या। हिरव्या मिरचीने एकदम मस्तपैकी अशी झणझणीत भाजी आपली तयार होते किंवा कालवण तयार होतं। एखादा मिनिट झालेला आहे आणि आपल्या मिरच्या पण मस्तपैकी भाजून झालेल्या आहेत। मिरच्या पण मस्त भाजल्या की आता आपल्याला त्याच्यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, मी त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। ते पण आता आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे। ते काही जास्त भाजले नाही तरी चालतील, पण असे थोडेसे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे मी। मसाला असा पूर्ण साईडला करून घ्यायचा। जर तुमच्या तव्यामध्ये जर मसाला जर बसत नसेल तर तुम्ही एक साहित्य भाजून घ्या आणि प्लेटमध्ये काढून घ्या। खोबरं पण आता मस्तपैकी आपल्याला एखादा मिनिटभर रंग चेंज होईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे। हे काळा मसाल्यातील फ्लावर आणि बटाट्याची भाजी आहे, त्याच्यामुळे एक साहित्य आपलं असं छान असं आपल्याला तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। पूर्ण मसाला आता एकत्र करून घ्यायचा
कारण आपण पूर्ण साहित्य एक एक करून भाजलं. शेवटी आपलं खोबरं भाजलं की त्याच्यामध्ये मसाला एकत्र करायचा, वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि कोथिंबीर परत त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून भाजून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही संपूर्ण मसाला एकदम छान असा आपला भाजलेला आहे. आता मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला मी आता पूर्ण बारीक वाटून घेते. थोडंसं पाणी टाकून आपल्याला मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. मसाला संपूर्ण आता आपला बारीक मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा आपला काळा मसाला हा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता वाटण एकदम सुंदर झालेलं आहे, वास पण एकदम छान येतोय. आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये आता फोडणीसाठी कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता टाकल्यानंतर त्याचा फ्लेवर एकदम सुंदर फ्लावर आणि बटाट्याला लागतो. त्याच्यामुळे आपल्याला एक मस्तपैकी कढीपत्त्याची पानं वापरायची आहे. कढीपत्ताही मस्तपैकी आता तडतडलेला आहे. आता जे आपण फ्लावर जे आहे ते उकळून घेतलं होतं ते आपण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे बटाटा आणि फ्लावर आणि हाय फ्लेमवरती आपल्याला काय करायचं ते मस्त तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर एकदा या माझ्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. फ्लावर आणि बटाट्याची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हाय फ्लेमवरती मस्तपैकी आता आपला फ्लावर आणि बटाटा फ्राय झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता फ्राय झाल्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे काळा मसाल्याचं, तर ते आता आपण फ्लावरमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एखादा मिनिटभर ते असं मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला फ्लावर आणि बटाटा मसाल्याला पूर्णपणे असं मुरल असं म्हणून एखादा मिनिटभर आपल्याला त्याच्यामध्ये असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी 1 मिनिट झालेलं आहे आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये मी बटाटा फ्लावर असा परतून घेतलेला आहे. आता आपल्याला काही मसाले टाकायचे, तर लाल तिखट टाकलेला आहे मी 1 चमचा आणि गरम मसाला टाकलेला आहे. घरगुती मसाला आहे हा. तुम्ही तुमच्या घरी जो असेल अवेलेबल तो वापरू शकता. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता ते मसाले पण त्याच्यामध्ये मस्त आणि छान असे परतून घ्यायचे आहेत एखाद्या मिनिटासाठी. मसाले पण मस्त असे आपले एकजीव झालेले आहे. तुम्ही बघू शकता. काळा मसाला आपण वाटण जे केलं होतं ते पण परतून घेतलं आणि जे आपण सुके मसाले जे टाकलेले आहेत ते पण आता परतून घेतलेले आहे. 1 मिनिट झालेला आहे, 1 ते 2 मिनटं आणि मस्तपैकी परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये आता आपल्याला कितपत रस्सा पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. जेवढा रस्सा पाहिजे तुम्हाला तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. मिक्सरच्या भांड्याला जो मसाला असतो ते पण पाणी थोडंसं मी टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आणि गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकदा आपल्याला पळीने ते हलवून घ्यायचं आहे. आता मस्तपैकी आपल्याला हे 5 ते 7 मिनटं असं छान कमी फ्लेमवरती आपल्याला शिजून झाकण ठेवून शिजून घ्यायचं आणि मध्ये काढवा चमचा टाकायचा म्हणजे ते उतू वगैरे जाणार नाही. 7 ते 8 मिनटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी तर्री आलेली आहे कडेला. बघू शकता तुम्ही. छान अशी मस्तपैकी फ्लावर आणि बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे. काळा मसाल्यातील गावरान पद्धतीने तयार केलेली आहे सर्व मसाले काढून. तर तुम्ही एकदा घरी नक्कीच ट्राय करून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा शुभेच्छा राणी किचनला. तर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असल्यास तर कमेंट करून सांगा. बघू शकता तुम्ही. रस्सा पण असा मस्तपैकी असा दाटसर झालेला आहे आणि मस्तपैकी फ्लावर आणि बटाट्याची भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं.
अप्रतिम अशी भाजी तयार करून झालेली आहे. एकदा ह्या पद्धतीने नक्कीच घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. लहान मुले पण हे कालवण केलं तर नक्कीच खातील. गरम गरम भाजी आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. बघू शकता तुम्ही, मस्तपैकी रस्सा आपला तयार झालेला आहे. फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी गावरान पद्धतीने, मुलं पण आवडीने खातील. सर्व केल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, मस्त अशी तरी पण आलेली आहे. काळा मसाल्यातील बटाटा फ्लावर भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर संपूर्ण माझी रेसिपी तुम्ही पाहिली असाल तर तुम्हा सर्वांचे मी धन्यवाद करते. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.